आपल्याला लॉगचे व्हॅल्यू काढायचे. हे आपण काल काढलेले बघा, माझ्याकडनं काही डबल स्लाईड झाले. आता बघा आपल्याला इथं काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं, एक्स. मग बघा फर्स्ट इक्वेशन जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे फर्स्ट, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा हा काय लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, मग आपण त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना काय लिहू शकतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आपला ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम, आणि त्याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा आहे, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहतं, पावर किती दिलेली इथं, सॉरी इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, पावर काय एक्स आहे. ठीक आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा मी इथं पॉवरच्या जागेवरती एन घेतो, काय घेतो, एन. ठीक आहे, मग ए रेस टू एन घेऊ, कारण की इथं आता इक्वेशनमध्ये एक्स आहे, म्हणून आपण एनच्या जागेवरती काय घेणार, एन घेणार, जेणेकरून काय होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, ए रेस टू एन इक्वल्स टू, जर यम असेल तर त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू पावर किती येतं, एन आहे. ठीक आहे, मग बघा आता ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मसोबत जर कम्पेअर केलं, मग ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, 3. त्याच्यानंतर यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, यमच्या जागेवरती एक्स आहे, आणि पावर किती दिलेली आहे, एन इक्वल्स टू काय आहे, इक्वल्स टू 5 दिलेले आहे, म्हणजेच पावर 5 आहे. मग बघा आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, 3 रेस टू एन किती आहे, 5 आहे, इक्वल्स टू काय दिलेलं आहे, यम म्हणजेच काय, एक्स. ठीक आहे, एक्स. मग 3 रेस टू 5 जर केलं तर किती येईल, एक्स इक्वल्स टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, म्हणजे 3चा 5 वेळेस गुणाकार. मग 3 रेस टू 5 जर केलं आपण तर किती येतं, 243 येतं. किती येतं, 243. बघा एक्स इक्वल्स टू 243, म्हणजेच हे काय आलं आपलं आन्सर आलं, काय आलं, आन्सर. ठीक आहे, मग बघा फायनल लिहायचं, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 इक्वल्स टू 5, हे काय आलं आपलं, सॉरी इक्वल्स टू 5, आणि एक्स इक्वल्स टू लिहायची गरज नाही. ठीक आहे, डायरेक्ट एक्स इक्वल्स टू किती आलं आपलं, 243 आलं. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू आपण.